महापालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या हरामानं कमवलेल्या पैशानं हे उमेदवार खरेदी केले गेले आणि त्याच्यातून 6 जागा त्यांच्या जरी बिनविरोध आलेल्या असल्या तरी त्या ठिकाणी त्यांना 20 जागी त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही। पनवेलकर हा चळवळीचा पायीक असणारा नागरिक आहे। पनवेलकर हा संस्कृतीचा भोक्ता आहे। त्याच्यामुळे पनवेलकर ह्या नीच कृत्याचं प्रायश्चित्त त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास। जे 16 वर्ष आमदार आहेत, जे राज्यात केंद्रात सत्तेवर आहेत, जे महानगरपालिकेच्या सत्तेवर आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारणं म्हणजे मूर्खपणाशिवाय दुसरं त्याला काही म्हणता येणार नाही। ज्या ज्या ठिकाणी सुधाकर शिंदे आयुक्त असल्यापासून स्मार्ट विलेजेसच्या योजनेअंतर्गत कामं मंजूर केलेली कामं जाणीवपूर्वक आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे महानगरपालिकेतील गटनेते परेश ठाकूर यांनी रखडवण्याचं काम केलं आणि अनेक कामं मार्गी लावण्यासाठी आम्हाला जी आमच्याच प्रयत्नानं मंजूर झालेली होती, आंदोलन करावं लागलं तरीही काही कामांना यांनी न्याय मिळू दिला नाही। याचा बदला 1, 2, 3 प्रभागातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही।